मला प्रिपरेशनमध्ये अभ्यास करताना काही गोष्टी डोक्यात ठेवाव्या लागतील, काही एक्झाम्पल्स तुम्हाला डोक्यात ठेवावे लागतील. तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता हे आयडेंटिफाय करावं लागेल. यासाठी गरजेचं आहे. तर हे यासाठी गरजेचं आहे, की आपण इकडे असेल तर आपलं सिलेक्शन होईल. इकडे असणं ही क्लॅरिटी ऑफ थॉट असणं, की ठीक आहे मला जमत नाही, मी दुसरं काहीतरी करतो. त्याबद्दल मी एक्झाम्पल देत होतो तुम्हाला. तर ह्यांनी जे राष्ट्र निर्माण केलं पूर्व पाकिस्तान, इथं सायक्लोन भोला आलं, 70,000 लोक मेले. तर त्यावेळेला तिथं काहीच मदत केली नाही त्यांनी पूर्व पाकिस्तानामध्ये. मग कुठेतरी एक डिसएन्चॅन्टमेंट होती, विरोध होता, मनामध्ये राग होता पूर्व पाकिस्तानांच्या, म्हणजे आजचा जो बांगलादेश आहे त्यांनी खूप विरुद्ध मतदान केलं. ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल लागला ना, पूर्व पाकिस्तानातला माणूस म्हणजे शेख मुजीबुर रहमान बघा, ते पंतप्रधान बनत होते. परंतु हे पश्चिम पाकिस्तानी, जे मी तुम्हाला सांगितलं पंजाबी मुसलमान, यांनी या कंट्रीला डॉमिनेट केलं आहे. सगळं मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतो ना, ते पूर्णपणे त्यांनी कंट्रोल केलेलं आहे सर्व्हिसेसमध्ये. तर ते म्हटले की हे पूर्व पाकिस्तानी वाला पंतप्रधान बनूच शकत नाही. त्यांनी विचारलं, बाबा हम तो मेजॉरिटी वाले हैं, हम क्यों नहीं बन सकते? त्यांनी सांगितलं, लुंगी पहनने वाले मुसलमान बन ही नहीं सकते, टेक्निकी गलत आहे तुम्हारी. मग त्यांना कैद केलं होतं मुजीबुर रहमानला. म्हणजे आता जे बांगलादेशचे पंतप्रधान पळून आले भारतामध्ये, पलायन करावं लागलं त्यांना. तर त्यांचे वडील होते बघा ते. तर त्यांना पंतप्रधान नाही म्हटल्यानंतर मग कुठेतरी यांनी पश्चिम पाकिस्तानवाल्यांनी पूर्व पाकिस्तानमध्ये धाबा बोलला. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही पूर्ण मुसलमान नाही, तुम्हाला मुसलमान करू आपण. कसं इथनिक क्लिन्सिंग, म्हणजे तिथल्या स्त्रियांवर रेप करायचे, बलात्कार करायचे, त्यांना मारून टाकायचं, अशा पद्धतीचा यांनी कार्यक्रम सुरू केला यांनी. म्हणजे ही गोष्ट आहे बघा 1970ची.